तर मुंबई पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने संघटनात्मक दृष्ट्या काही बदल केलेत। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर रवींद्र चव्हाण यांना साटम यांच्या नावाची घोषणा करण्यास सांगण्यात आलं। साटम यांच्या अध्यक्षतेत मुंबई पालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। मला सांगायला आनंद होतो की आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची करण्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे। मी सर्वप्रथम पक्ष नेतृत्वाचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती टाकलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर हा मुंबईकरांचे स्वप्न साकार करण्याकरता निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण परिश्रम करू। तुम्ही स्वतः महानगरपालिकेचं कामकाज पाहिलेलं आहे, प्रदीर्घ असा तुमचा महानगरपालिकेतला अनुभव आहे। सातत्यानं या महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, महायुती म्हणून तुम्ही सगळे लढणार आहात का? 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे एक बदल घडवून आणण्याकरता, मुंबईकरांना भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेतून भ्रष्टाचार कायमचा उखडून टाकण्याकरता आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढू आणि महायुतीचा महापौर हा मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। किती जागांचा तुम्ही निर्धार केलेला आहे? तुम्ही आधीच स्पष्ट केलं की महायुती म्हणून आम्ही महापालिकेत सत्तेवरती जाऊ। किती जागांचं टार्गेट असेल, किती जागांचं लक्ष असेल? 150 पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादानं निवडून येतील आणि महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। महायुतीचा नेमका कोणत्या पक्षाचा महापौर असेल? भाजपचाच असेल? त्याने काही फरक पडत नाही, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही। आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणं हे महत्त्वाचं आहे। मुंबई शहरामध्ये परिवर्तन घडवून आणणं हे महत्त्वाचं आहे। कुठल्या पक्षाचा महापौर होईल हे महत्त्वाचं नाही, मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता महायुतीचा महापौर होईल हे महत्त्वाचं आहे आणि हा निर्णय मुंबईकरांनी घेतलेला आहे।